तर जय महाराष्ट्र भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, तर आपण बघत आहे लग्नातल्या गोष्टी. नवरा नवरीने एकामेकाला आंघोळ घातली, मग भावाने नवऱ्यावर उचलून घेऊन आले कार्यालयामध्ये, कारण की आपल्याला पारण्याला जायचं होतं. आणि इकडे डीजे आला होता, तोपर्यंत बघू शकता तुम्ही खतरनाक वाजत होता. ते काय आपण ऐकणार नाही, डायरेक्ट आपण डीजे पुढे नाचणार जाऊन. मग म्हटलं आपण कार्यालयात फिरून घ्यावं, जरा नवरदेव पारण्याला असतो, आपण जरा फिरलं पाहिजे, बघितलं पाहिजे नियोजन काय करावं लागते. तोवर माझं इकडे लक्ष गेलं, हे कडे इथं फोटो काढत होतं. त्यांना नवरा नवरीचा फोटो काढा बोललं, पण यांचंच काढत बसलेत. जाऊ द्या, असू द्या की याला पाहिजे एन्जॉय पोरांनी पण. मग म्हटलं बँजो काय दिसत नाही, फक्त डीजे दिसतोय. मग बँजोकडे आलो, बँजो बघितला आणि त्यांना म्हणलं आता तुम्ही खतरनाक वाजवा, नुसता आवाज सोडून टाका. आता ही मज्जा बघा, कॅमेऱ्यासमोर नवीन माणसाला असं होतं त्याला, म्हणजे काय समजतच नाही काय चालू विषय, बापू बा कसा करतोय. तर म्हटलं नवरदेवाचं झालं का बघावं, पण इथं बघतोय तर काय नवरदेवाचं भाऊ बहीण सगळीच नसते. ते नवरदेव राहिला लांबच. नवरदेवापेक्षा बाकीच्यांना जास्त काय होती, कारण पारण्याला जे जायचं होतं. पण हे सगळं करत असताना नवरदेव पण तयार केला नाही बरं का, बघू शकता तुम्ही खतरनाक प्रकारे तयार झालेला नवरदेव. आणि इकडे नवरदेवाचं भाऊ बहीण भाचे सगळे. आणि मग काय आले हलगेवाले नवरदेवाला घेऊन जायला, मग काय वाजवत होते खतरनाक. मग सगळेजण आले, खुश होते, नवरदेव पण खुश होता, आता घोड्यावर बसणार. आणि आम्ही पण खुश, कारण घोड्याच्या मागे आम्ही नाचणार. तर प्रथमेश भाऊ पण इथं पोहोचला होता फोटो काढाय, म्हणलं काय ह्यांचंच काढत बसतील का नाही. तर भावानं नॅचरल फोटो घ्यायला चालू केलं. नवरदेव पण घोड्यावर बसला होता, बघू शकता एकदम थाटात. आणि फोटोग्राफी करणं एवढं सोपं नसतं, प्रत्येक अँगलनं फोटो घ्यायला. पण भाऊचं काम खतरनाक आहे, त्यामुळे भाऊला आपण फोटो काढाय बोललो. आता इथं काय आपलं काम नाही, म्हणून म्हणलं डान्स करा. आणि बघू शकता नुसता धुरळा करून टाकला होता इथं आल्यानंतर. आणि हलगीवरचा डान्स काय विषयच नाही. आता आमचा डान्स असा आहे म्हणल्यावर आम्हाला कोण बघणार. मग भाऊनं वाईल्ड कार्ड एंट्री मारली. तर एवढ्या भाऊचं भागत नाही म्हणून गेला नवरदेवाच्या पुढे. तर फायनली वरात वगैरे सगळं झालं. मग लग्नाला आले होते छोटे मालक, म्हणजे प्रणव दादा परिचारक. लग्नामध्ये येऊन यांनी शुभेच्छा दिल्या. ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि फॉलो पण नक्की करा.